हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 14 स्मॉलर अँड बिगर नंबर. स्मॉलर अँड बिगर नंबर. स्मॉलर म्हणजेच लहान, बिगर म्हणजेच मोठा. जो स्मॉलर नंबर आहे आणि बिगर नंबर आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायला शिकायचं आहे, शोधायला शिकायचं आहे आपल्याला. खाली क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत, चला तर ते पाहून घेऊया. पुट अ टिक इन द बॉक्स बिलो द पिक्चर हॅव्हिंग लेस ऑब्जेक्ट. पुट अ टिक करा म्हटलेला आहे. बॉक्स बिलो द पिक्चर देण्यात आलेला आहे. पिक्चरच्या खाली आपल्याला बॉक्स देण्यात आलेला आहे, तर त्या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. हॅव्हिंग लेस ऑब्जेक्ट. लेस म्हणजेच कमी. ज्या पिक्चरमध्ये कमी ऑब्जेक्ट आहेत, ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तू, ज्या पिक्चरमध्ये कमी पिक्चर्स आहेत किंवा कमी ऑब्जेक्ट्स आहेत त्या बॉक्स खाली आपल्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. ग्राउंडनट्स दिलेले आहेत आपल्याला, शेंगा देण्यात आलेल्या आहेत, काउंट करून घेऊया. लेस कुठं आहेत आणि मोहर कुठं आहेत आपल्याला पिक्चरवरूनच येथे समजून येतं, तरी सुद्धा इथे आपण काउंट करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर फर्स्ट पिक्चर मध्ये 10 ग्राउंडनट्स आहेत, तर सेकंड पिक्चर मध्ये 1 2 3 4 5 ग्राउंडनट्स आहेत. पिक्चरवरूनच आपल्याला समजून येतं की फर्स्ट पिक्चर मध्येच काय आहेत? मोर ग्राउंडनट्स आहेत, तर सेकंड पिक्चर मध्ये काय आहेत? लेस ग्राउंडनट्स आहेत. लेस म्हणजेच काय? कमी. लेस म्हणजेच काय? कमी. तर सेकंड पिक्चरला काय करणार आहोत आपण? टिक करणार आहोत, कारण क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे जिथं लेस ऑब्जेक्ट आहे, जिथं कमी ऑब्जेक्ट आहेत तिथं आपल्याला काय करायचं आहे? टिक करायचं आहे. तर सेकंड पिक्चर बनानाचा आहे, तर फर्स्ट जो पिक्चर आहे तिथं आपल्याला लेस बनाना दिसून येत आहेत, कमी बनाना दिसून येत आहेत, तर त्याला आपण काय करणार आहोत? टिक करणार आहोत. चला तर पाहून घेऊया नेक्स्ट वन. काउंट अँड राईट द नंबर्स ऑफ पिक्चर्स. कलर द बॉक्स using red color for a big number and yellow color for small number. तर इथे आपल्याला खाली पिक्चर्स देण्यात आलेले आहेत, तर ते पिक्चर्स काय करा म्हटलेलं आहे? काउंट करा म्हटलेलं आहे. अँड कलर द बॉक्स युजिंग रेड कलर. तर इथे आपल्याला बॉक्सेस सुद्धा देण्यात आलेले आहेत, तर ते बॉक्स आपल्याला काय करायचं आहे? कलर करायचं आहे. तर बिगर नंबरसाठी आपल्याला रेड कलर यूज करायचा आहे, रेड कलर करायचा आहे. बिगर म्हणजे जिथं मोठा नंबर आहे, जो बिग नंबर आहे त्याच्यासाठी रेड कलर यूज करायचा आहे. अँड येल्लो कलर फॉर अ स्मॉल नंबर. तर जिथं स्मॉल नंबर आहे त्याच्या समोर आपल्याला त्या बॉक्समध्ये येल्लो कलरनं काय करायचं आहे? कलर करायचा आहे. तर फर्स्ट वन देण्यात आलेले आहेत पेन्सिल्स. एक्झाम्पल्स ऑलरेडी सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेले आहेत. पेन्सिल्स दिलेले आहेत आणि शॉर्पनर्स दिलेले आहेत. चला तर काउंट करून घेऊया. 1 2 3. तर 3 नंबर इथे ऑलरेडी लिहिण्यात आलेला आहे, तर शार्पनर सुद्धा आपण इथे काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 शार्पनर्स आहेत, तर इथे सुद्धा 6 हा नंबर लिहून घेण्यात आलेला आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगण्यात आलेला आहे जो स्मॉल नंबर आहे त्या बॉक्स समोर आपल्याला येल्लो कलर द्यायचा आहे, आणि जो बिग नंबर आहे, बिगर नंबर आहे त्याच्या समोर आपल्याला रेड कलरनं बॉक्स ते काय करायचं आहे? कलरिंग करायचं आहे. ऑलरेडी एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेला आहे. तर सेकंड वन आहे स्पॅरोज देण्यात आलेला आहे, तर किती स्पॅरोज आहेत आपण ते काउंट करून घेऊया. त्यानंतर आपण बॉक्सेस काय करून घेऊया? कलर करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7. तर इथे किती आहेत स्पॅरोज? 7 स्पॅरोज आहेत. तर क्रोज सुद्धा काउंट करून घेऊया. 1 2 3 4. तर किती क्रोज आहेत? 4 क्रोज आहेत. तर 7 हा काय झाला? बिग नंबर झाला. 7 हा काय झाला? बिग नंबर झाला. तर बिग नंबरच्या बॉक्सला आपण काय करणार आहोत? रेड कलर करणार आहोत. काय करणार आहोत? रेड कलरनं कलर करणार आहोत. तर जो स्मॉल नंबर आहे तर तो स्मॉल नंबर येल्लो कलरनं काय करणार आहोत? बॉक्स कलरिंग करणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे पायनॅपल देण्यात आलेला आहे आपल्याला, तर 2 पायनॅपल्स आहेत, तर इथं 2 नंबर्स लिहून घेऊया. दॅट आफ्टर गॅवाज देण्यात आलेले आहेत, काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 9 गॅवाज आहे.
तर 2 हा झाला स्मॉल नंबर, तर स्मॉल नंबरच्या बॉक्समध्ये आपल्याला येलो कलरनं काय करायचं आहे, कलर करून घ्यायचा आहे. तर जो बिग नंबर आहे तो आहे 9, तर त्या 9च्या समोरच्या बॉक्सला आपल्याला काय करायचं आहे, रेड कलरनं काय करायचं आहे, कलरिंग करून घ्यायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, इथं आपल्याला चॉक्सचा बंडल देण्यात आलेला आहे. काय देण्यात आलेला आहे, चॉकचा बंडल देण्यात आलेला आहे. तर त्या बंडलमध्ये टोटल 10 चॉक आहेत. किती चॉक आहेत, 10 चॉक आहेत. तर रिमेन आपल्याला लूज सुद्धा देण्यात आलेले आहे. तर लूज किती आहेत, 2 आहेत. तर या बंडलला आपण 1 युनिट असं म्हणतो. काय म्हणतो, सॉरी 110 म्हणतो. काय म्हणतो, 110 म्हणतो. तर लूजला आपण युनिटमध्ये काउंट करतो. तर बंडलला 10 मध्ये काउंट करणार आहोत, तर लूजला युनिटमध्ये काउंट करणार आहोत. तर या बंडलला इथं आपल्याला 110 यूज करण्यात आलेला आहे आणि लूजसाठी काय यूज करण्यात आलेलं आहे, 2 युनिट यूज करण्यात आलेला आहे. तर टोटल काउंट झाले 12 असं सुद्धा काउंट करू शकता, किंवा 10 + 2 किती झाले, 12 झाले. तर मी काय म्हटले, या बंडलसाठी आपण काय काउंट करणार आहोत, 110 काउंट करणार आहोत. काय काउंट करणार आहोत, 110 काउंट करणार आहोत. हा 1 नंबर इथं लिहिण्यात आलेला आहे. तर लूज किती आहे ते काउंट करून घ्यायचं. 1 2 3 4 5 हा 5 नंबर इथे लिहिण्यात आलेला आहे. तर इथं आपल्याला त्याचं एक्झाम्पल सांगण्यात आलेलं आहे. 12 चॉक्स आर लेस दॅन 15 चॉक्स. तर इथं दोन्ही बॉक्स देण्यात आलेला आहे. तर 12 हा बिगर आहे का 12 हा स्मॉल आहे, 15 बिगर आहे का 12 बिगर आहे हो, तर 15 नंबर हा काय आहे, बिगर आहे. तर इथं 12 हा काय झाला, स्मॉलर नंबर झाला. 12 हा काय झाला, स्मॉलर नंबर झाला. तर 15 हा काय झाला, मोर झाला. काय झाला, बिगर झाला. तर अशा प्रकारे इथे आपल्याला काय करायचे आहे, तर इथं आपल्याला चॉक्सचं एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. तर खाली आपल्याला स्ट्रिंग्स ड्रॉ करायला सांगण्यात आलेलं आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, स्ट्रिंग्स ड्रॉ करण्यात सांगण्यात आलेलं आहे. तर त्या स्ट्रिंग्स वरून आपल्याला सांगायचं आहे की स्मॉलर नंबर कुठला आहे आणि बिगर नंबर कुठला आहे. चला तर पाहून घेऊया. ड्रॉ स्ट्रिंग ऑफ द 10 बीट्स अँड लूज बीट्स फॉर द गिवन नंबर्स अँड राईट द स्मॉलर बिगर नंबर. 10 बीट्ससाठी आपल्याला काय करायचं आहे, एक स्ट्रिंग ड्रॉ करायचं आहे. 10 बीटचा एक स्ट्रिंग ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि जे लूज राहतील त्यांना लूज मध्ये ड्रॉ करायचा आहे आणि स्मॉलर नंबर जो आहे तो फर्स्ट बॉक्स मध्ये लिहून घ्यायचा आहे आणि बिगर नंबर जो आहे तो सेकंड बॉक्स मध्ये लिहून घ्यायचा आहे. ऑलरेडी एक एक्झाम्पल देण्यात आलेला आहे. 14 मधला 10 साठी तो ऑलरेडी ते एक स्ट्रिंग ड्रॉ करण्यात आलेला आहे. तर लूज किती झालेले आहेत, 4. त्याचप्रमाणे 16 साठी सुद्धा इथे स्ट्रिंग ड्रॉ करण्यात आलेला आहे 10 बीट साठी. तर 6 जे आहे ते लूज आहे, तर लूज काय करण्यात आलेलं आहे, ते ड्रॉ करण्यात आलेलं आहे. तर इथं झाले 14 आणि 16. तर स्मॉलर नंबर झाला आहे 14 आणि बिगर नंबर झालेला आहे 16. हे कशावरून कळणार, लूज किती आहेत त्यावरून इथं आपण सांगू शकतो. कारण इथं लूज फक्त 4 आहे, तर इथं लूज आहेत 6. तर 6 हा झाला मोर नंबर. 6 हा झाला मोर नंबर. तर 4 हा झाला स्मॉलर नंबर. 4 हा झाला स्मॉलर नंबर. त्यावरून इथं आपण 14 आणि 16, 14 हा झाला स्मॉलर आणि 16 हा झाला बिगर नंबर. तर नेक्स्ट वन आपल्याला इथं ड्रॉ करून दाखवण्यात आलेला आहे. तर इथं आपल्याला फक्त स्मॉलर नंबर आणि बिगर नंबर लिहायचा आहे. तर 13 10 बीटसाठी इथं स्ट्रिंग्स ड्रॉ करण्यात आलेला आहे. तर लूज राहिले 3. तर 11 साठी सुद्धा 10 बीट्स इथे ड्रॉ करून दिलेला आहे. तर 1 इथं आहे लूज. तर 3 हा झाला मोर. 3 हा झाला मोर. तर 1 हा झाला स्मॉलर. 1 हा झाला स्मॉलर किंवा लेस झाला 3 पेक्षा. तर 11 झाला स्मॉलर नंबर. 11 झाला स्मॉलर नंबर. तर 13 झाला बिगर नंबर. 13 झाला बिगर नंबर. दॅट लाईक नेक्स्ट वन आहे 17. तर यासाठी इथं आपल्याला 10 बीटसाठी इथं काय करायचं आहे, स्ट्रिंग ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्या स्ट्रिंग ड्रॉ नंतर लूज किती राहणार, 7 राहणार. लूज किती राहणार,
7 राहणार. तर 19 साठी सुद्धा आपल्याला 10 बीट साठी काय करायचं आहे, इथं स्ट्रिंग ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर लूज राहणार आहे 9. लूज किती राहणार आहे 9. तर 7 झाला लेस आणि 9 झाला मोर. 7 झाला लेस आणि 9 झाला मोर. तर 17 हा होणार स्मॉलर नंबर अँड 19 होणार बिगर नंबर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 10 देण्यात आलेला आहे. फक्त आपण 10 जे आहेत ते काय करणार आहोत, स्ट्रिंग मध्ये ड्रॉ करून घेणार आहोत. लूज काहीच राहणार नाही. तर दॅट आफ्टर आहे 12. 12 मध्ये सुद्धा आपण 10चं इथं काय करणार आहोत, स्ट्रिंग तयार करून घेणार आहोत आणि 2 लूज राहणार आहेत. तर 2 फक्त आहे, वर तर काहीच नाहीये म्हणलं तर 0च आहे. खाली 2 हे 0 पेक्षा काय झालेलं आहे, मोर झालेला आहे. तर 10 हा झाला स्मॉलर अँड 12 झाला बिगर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे 18. 18 साठी काय करून घेऊया, इथं स्ट्रिंग ड्रॉ करून घेऊया. तर लूज जे आहेत त्याला आपण इथं ड्रॉ करून घेऊया. नेक्स्ट वन आहे 15. 15 साठी सुद्धा इथे आपण काय करणार आहोत, स्ट्रिंग्स ड्रॉ करून घेणार आहोत. तर लूज राहिले 5. तर 8 हा झाला मोर आणि 5 झाला लेस. तर 15 नंबर झाला स्मॉलर नंबर अँड 18 हा झाला बिगर नंबर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आपल्याला काही नंबर्स देण्यात आलेले आहेत. तर स्मॉलर नंबर्स आणि बिगर्स नंबर्स लिहा म्हणलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. राईट एनी नंबर स्मॉलर दॅन द गिवन नंबर इन द बॉक्स. आता इथं आपल्याला काही नंबर्स देण्यात आलेले आहेत. तर त्या नंबर्सपेक्षा स्मॉलर नंबर, कुठलाही स्मॉलर नंबर तुम्ही तिथे लिहू शकता. आता इथं देण्यात आलेला आहे 11. 11 पेक्षा स्मॉल नंबर असणार आहे 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 1 to 10 मधला कुठलाही नंबर तुम्ही येथे लिहू शकता. एनी म्हणलेला आहे. एनी म्हणजेच कोणताही नंबर तुम्ही, स्मॉलर नंबर कोणापेक्षा, 11 पेक्षा तेथे तुम्ही लिहू शकता. तर 11 पेक्षा स्मॉलर नंबर येणार 9 लिहू शकता, 10 लिहू शकता. मी इथं लिहिणार आहे 10. दॅट लाईक 15 पेक्षा स्मॉलर नंबर तुम्ही इथं 11 लिहू शकता. 10 पेक्षा स्मॉलर नंबर येणार 8. कुठलाही नंबर तुम्ही इथं घेऊ शकता. 16 पेक्षा स्मॉलर नंबर येणार आहे 12. 8 पेक्षा स्मॉलर नंबर येणार आहे 7. 5 पेक्षा स्मॉलर नंबर येणार आहे 4. 13 पेक्षा स्मॉलर नंबर येणार 12. 19 पेक्षा स्मॉलर नंबर येणार 18. 17 पेक्षा स्मॉलर नंबर येणार 16. मी बिफोर नंबर घेतले, तुम्ही कुठलाही नंबर तेथे घेऊ शकता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट एनी नंबर बिगर दॅन द गिवन नंबर इन द बॉक्स. तर आपल्याला इथे नंबर देण्यात आलेला आहेत बॉक्समध्ये. त्या नंबरपेक्षा कुठलाही बिगर नंबर, त्यापेक्षाही कुठलाही बिगर नंबर तुम्ही तिथे लिहू शकता. जसं स्मॉलर नंबर लिहिलात आपण इथं आता, तसंच इथे बिगर नंबर सुद्धा आपण लिहू शकतो. 19 आफ्टर कुठलाही बिगर, 20, 21, 22, 23, 30, 40, 50 कुठलाही नंबर इथे तुम्ही घेऊ शकता. पण मुलांना इझिली समजवण्यासाठी इथे आपण 20 हा नंबर लिहून घेऊ शकतो. 19 आफ्टर येणार 20 हा, कारण 90 पेक्षा 20 काय आहे, बिगर आहे. 16 आफ्टर 17, 9 आफ्टर 10, 6 आफ्टर 7, 10 आफ्टर 11, 15 आफ्टर 16, 12 आफ्टर 13, 14 आफ्टर 15, 18 आफ्टर 19. तर अशा प्रकारे एनी बिगर नंबर इथं आपण लिहू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे राईट एनी 2 नंबर्स बिगर दॅन द गिवन नंबर इन द नेक्स्ट 2 बॉक्सेस. तर आपल्याला खाली नंबर देण्यात आलेला आहे. एनी 2 नंबर बिगर दॅन द गिवन नंबर. इथं आपल्याला जो नंबर दिलेला आहे त्या नंबरपेक्षाही 2 बिगर नंबर्स इथे आपल्याला लिहायचे आहेत. जर मुलांना इझिली सांगायचं असेल तर 11 आफ्टर आपण 12, 13 लिहू शकतो. काय लिहू शकतो, कारण मुलांना इझिली कॅच आउट होणार आहे. जर आपण बिग नंबर सांगितले तर मुलांच्या हे कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. त्यापेक्षा 11, 12,
हा नंबर इथं आपण सांगू शकतो. तर ऑलरेडी इथं आपल्याला 11 देण्यात आलेला आहे. तर मुलांना इझिली कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी इथं आपण 11 आफ्टर 12, 12 आफ्टर 13 हा नंबर इथे आपण लिहून घेऊ शकतो. 12, 13. 16 after 17, 18. 12 after 13, 14. 13 after 14, 15. 15 after 16, 17. 17 after 18, 19. That after next one आहे write any two numbers smaller than the given numbers in a next two boxes. जसं आपण वर येथे बिगर नंबर लिहिलं त्याचप्रमाणे खाली आपल्याला या नंबरपेक्षा 2 स्मॉलर नंबर्स इथे लिहायचे. काय लिहायचे आहेत? 2 स्मॉलर नंबर तिथे लिहायचा आहे. तर आपल्याला नंबर देण्यात आलेला आहे 14. 14 बिफोर नंबर जो आहे 15 बिफोर जो नंबर आहे तो येणार आहे इथं 14. 14 बिफोर जो आहे तो येणार आहे इथं 30. 17 बिफोर येणार 16 अँड 16 बिफोर येणार 15. तर अशा प्रकारे मुलांना बिफोर नंबर काउंट करून येथे आपण लिहायला सांगू शकतो. 20 बिफोर येणार 19 अँड 19 बिफोर येणार 18. दॅट लाईक 14 बिफोर येणार 13 अँड 13 बिफोर येणार 12. 19 बिफोर येणार 18 अँड 18 बिफोर येणार 17. 18 बिफोर येणार 17 अँड 17 बिफोर येणार 16. तर अशा प्रकारे आपण येथे स्मॉलर नंबर, बिगर नंबर अँड मिडल नंबर हे कन्सेप्ट इथे या लेसनमध्ये आपण पाहिलं. तर आज आपण लेसन नंबर 14 स्मॉलर अँड बिगर नंबर हे पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.